मित्रांनो बघा, आता आपली फ्राय आहे ना मस्त की झालेली आहे. आणि चिवण्याचा कलर बघा एकदम गोल्डन आहे बघा. बघा चिवणे बघा मस्त फ्राय झालेले आहेत. नुसती पेरेची चिवणी आहेत बघा. ही कोणाकोणाच्या आवडीत आहेत ना त्यांनी आपल्याला कमेंटमध्ये नक्की सांगाय बघा. पेरीच असेल ना. नमस्कार मित्रांनो, परत एकदा आपला नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत आहे. तर आज म्हणजे बनवू आपण चिवणी फ्राय. बरेच दिवसच झाले आपण चिवणी फ्राय केली नाही. चला आता आपण आहे ना चिवणी फ्राय करायला सुरुवात करू. आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आणि व्हिडिओमध्ये नवीन असाल तर मित्रांपर्यंत शेअर नक्की करा. चला व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा. आता मी तुम्हाला दाखवतो चिवणी कशी साफ करायची ती. पेरी चिवणी बघ, 5 चिवणी पेरी चिवणी घेतली. आता आपण तुम्हाला आहे ना साफ कशी करायची ना ती दाखवू. बघा आपण घेतली म्हणजे चिवणी. आणि चिवणी ती चिकटपणा जास्त असतं आणि चिवणा वास मारायची शक्यता असतं. आणि आपण घेतलं बघा मीठ. आपण टाकू चिवण्यांवरती जेणेकरून चिवणी आहेत ना मस्त की आपण साफ करू. आणि त्यात चिकटपणा आणि जो स्मेल असतो ना त्यांना तो निघून जाईल. अशी चिवणी साफ केली ना मिठात की मिठाचा वास आणि मिठात तेलकटपणा निघून जाते बघा. अशी आहे ना साफ करते बघा. तेलकटपणा असतो बघा, हा निघून जाईल पूर्ण. खायला आहे ना चुना वास मारणार नाही. चला पटापट आपण असा एक एक चुनात आहे ना तो साफ करून घेऊ. म्हणजे बघा ही लाल असं नाही, ही सगळी निघून जातं. चुनी बघा आपली आता ना मस्त चोलू आणि धुवून घेऊ एक एक चुना काठं रोखता. चुनाची आहे ना अशी बघा ही अशी लाल निघते बघा. ही लाल काढली ना की चिवणा वास मारत नाही आणि खायला आहे ना चांगला लागतो. आणि चिवणा तेलकटपणा पण सगळं निघून जाते बघा. आता नळ चालू केला आहे. आपला चिवणा आहे. चिवणा एक एक असं करून धुवून घेऊ जेणेकरून चिवण्याची लाल आहे ना ते सर्व निघून जाईल. झालं बघा चिवणा एकदम पांढरा शुभ्र. बघा पांढरा शुभ्र आला बघा चिवणा एकदम. त्याची लाल पण आहे ना निघून गेलेली आहे आणि मस्त की साफ झालं आहे. ठेवू टाटत हा दुसरा चिवणा घेऊ. चला तुम्हाला जास्त मी चिवणा साफ करताना दाखवणार नाही. आता व्हिडिओ मोठी होईल. आपण अशाच प्रकारे एक एक चिवणा साफ करणार आहोत. व्हिडिओमध्ये तुम्ही कंटिन्यू राहा. मित्रांनो हा बघा हा चिवणा आहे आपला. चिवणा आहे ना तो आपण बघा साफ करायचा. हा एक बोट आहे. तो बोटीला असा टाकाचा जीवाली फाडाची तर धराचा असा उपजाचा. ते बघा पेर मस्त की पेर आहे बघा चिवणी. आज आपण पेरी चिवणी साफ करू मस्तपैकी. आपण चिवाली पण काढू. कारण चिवाली आहे ना चिवाली झाली की चिवाली जर वास मारत असली ना मग कालवण्याची वाट लावते. त्यांनी करून आपण चिवाली पण काढू. चिवाली काढली आणि झालं आपला पेरी चिवणा साफ. बाकी चिवणी आहेत ना ती पण आपण पटपट साफ करून घेऊ. तुम्हाला जास्त दाखवत नाही. व्हिडिओ आपली मोठी होईल. व्हिडिओ आपण शॉर्टकटमध्येच करायची आपल्याला. चिवणा फाटला, पेर फाटली चिवण्याची आपली. मस्त बघा आपली चिवणी आहेत ना आता साफ करून झाली. आणि चिवण्यानं बघा कट पण बनवली. आणि नुसती बघा पेरी चिवणी आहेत बघा. पेरी चिवणी ती बघा मस्त एक नंबर काम. चला आता आपण आहे ना मसाला लावून घेऊ पटापट. ना चिवणी आता मॅरिनेट करायची सुरुवात केलेली आहे बघा. मीठ घेतलं आहे आपण दुसरीकडे घेतली. हे बघा ही चिवणी पेरीची आहेत. डायरेक्ट जर मसाला लावली ना तर पेर फुटण्याची शक्यता आहे. म्हणून आई बघा सेपरेट घेते. मीठ तिखट आपल्याला जेवढा पाहिजे त्यानुसार बघा. हळद घेतली आता. आहे तो काय घरगुती मसाला. हा बघा हा घरगुती मसाला आहे स्पेशल. अजून काय चिकन हा मसाला. बघा आईने चिकन मसाला घेतला आहे. मसाल्यांना मस्त मिक्स होण्यासाठी बघा आईने तेल घेतलं आहे. आता बघा आई मसाले आहेत ना त्याला मिक्स करेल पूर्ण. मसाले बघा आई मस्त की मिक्स करते. मसाले मिक्स करण्याचं कारण म्हणजे आपले चिवणे आहेत ना ते नुसती पेरीची आहेत. डायरेक्ट मसाला लावले ना तर पेर आहे ना फुटायची शक्यता आहे. म्हणून आईन बघा मस्त की बघा पेस्ट केली बघा पाण्यासारखी. आई बघा मस्त की पाण्यासारखी पेस्ट करते. आता आपण चिवण्यानं याचं डायरेक्ट डीप करू एक एक. बघा आईने चिवणा घेतला बघा. नुसतं आलटी पलटी केलं आहे. आणि बघा आता आपली पेर आहे ना ती फुटायची शक्यता आहे. ठेवलं बाजूला मस्त की बघा लागते बघा मसाला बघा.
चिवणी फ्राय. कोणी कोणी उद्वणी चिवणी खाल्ली ना अशी आपल्याला कमेंटमध्ये नक्की सांगा. तवा ठेवलेला आहे आता आणि तव्यात बघा तेल पण टाकलं जेवढा पाहिजे. आपण तेल आहे ना थोडा कमी घेतलं कारण की चिवणीत आहे ना तेल टाकलेलं आहे. आणि इकडे बघा हे बघा ही चिवणी बघा मस्त बघा दिसतात बघा कलर एक नंबर आहे बघा मस्त बघा मसाला लावून झालेले आहेत. आता तेल तापण्याची आपण वाट बघू आणि चिवणी घेऊ म्हणजे फ्रायला. आईने चिवणी आणलेली आहेत मस्त की आता चिवणी बघा आई टाकते तव्यात बघा आणि आवाज बघा मस्त की आलेला आहे. हा दुसरा चिवणा आवाज बघा आवाज कलर बघा एक नंबर हा 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 भारी 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 एक नंबर. पेरी चिवणी बघा मस्तपैकी. आई मसाला मस्त की लावते चिवण्याना आहे ना आपण मस्त की आता पलटी करते चिवणी. झाकण का ठेवला होता सांगितलंच नाही ते फुटून बघा आई सांगते झाकण का ठेवलेला पेर फुटायला नको म्हणून आईने झाकण ठेवलेला जेणेकरून पेर आहे ना ती वाफेवरती शिजल आणि फुटणार नाही. हे बघा पेर बघा मग कडक कडकच आहे. हा एक नंबर चिवणी सगळी पेरी चिवणी आहेत. आई बघा पेर 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 चिवणा आई बघा मग पलटी करते चिवणी आपली. चिवणी आहेत ना आता 80% फ्राय झालेली आहेत. हे बघा मस्त बघा पेरी चिवण आहे चांगला पेरी चिवण आहे बघा एक नंबर. कोणाकोणाची अशी आवडीची आपला पेरी चिवणी फ्राय त्यांनी आपल्याला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि जर व्हिडिओ आवडली तर आपल्या चॅनल सबस्क्राईब नक्की करा. अशाच तुम्हाला नवीन व्हिडिओमध्ये व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील बघा एक नंबर चिवणी फ्राय मध्ये काम आहे एकदम. काय आहे ना मस्त की झालेलं आहे आणि चिवण्यांचा कलर बघा एकदम गोल्डन आहे बघा. हा बघा चिवणी बघा मस्त फ्राय झालेले आहेत. नुसती पेरी चिवणी आहेत बघा. की कोणाकोणाच्या आवडीचे आहेत ना त्यांनी आपल्याला कमेंटमध्ये नक्की सांगाय बघा पेरीच असेल ना. चला आता आपले आहे ना मस्त की पेरी चिवण्यातून फ्राय झालेले आहेत. आता आपण आहे ना जेवायला बसू आणि आपलं आवडीचं जेवण आज पिवली डाळ आणि चिवणी फ्राय. मला वाटतं 80% लोकांचा डाळ आणि मच्छी फ्राय हा आवडतं जेवण असेल. ज्यांचं जेवण असं आवडतं असेल ना त्यांनी आपल्याला कमेंटमध्ये नक्की सांगा. चला आता आपण ताट भरू आणि बसू जेवायला. मित्रांनो आपण मस्त बघा भात घेतला आहे आणि मग ही आपली डाळ आहे पिवळी डाळ मस्त काय आवडते आपली मस्त मिक्स करू डाळीला आणि आता वाढू म्हणजे भाता वळते डाळ पिवळी डाळ आणि मच्छी फ्राय आहे ना. कोणाकोणाचं आवडीचं जेवण असेल ना त्यांनी आपल्या कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि माझं तर जामच आवडीचं आहे पिवळी डाळ आणि फ्राय असली ना की आपलं काम मस्त की तमाम. बघा डाळ बघा आपण मस्तपैकी घेतली ताट भरून आपण चिवणी खावाला चिवणा घेतलं बघा पेरीचा चिवणा बघा हा एक पण अजून एक घेऊ बा छोटूसा मस्त पेरी चिवणी बघा मस्त की ताट बघा ताटला भरलेला आहे. आता आपण जाऊ म्हणजे जेवायला बाहेर बघा आपली चिवणी फ्राय आणि बघा ही डाळ आणि आपण ताट बघा मस्त की भरून घेतलं आहे. हा जेवण आहे ना कोणाचा फेवरेट आहे ना त्याने आपल्याला कमेंटमध्ये नक्की सांगा डाळ आणि मच्छी फ्राय. आता आपण टेस्ट करू आणि बघू कशी झाली ती. आपण ताट आहे ना मस्त भरला आहे आणि आपण आहे ना आता टेस्ट करू आणि बघू कसं आलं आहे फ्राय. एक नंबर डाळसोबत आहे ना हा एकच नंबर लागते. मग आपण चिवणा बाव घेतला आपण आणि खाऊ. डाळ आणि मच्छी फ्रायचं कॉम्बिनेशन आहे ना एक नंबर. मी जास्त जेवण मला असंच आवडतं डाळ फ्राय नाही सॉरी डाळ आणि मच्छी फ्रायचा एक नंबर. चला आता आपण आहे ना पटापट जेवून घेऊ. आणि तुम्हाला आपले व्हिडिओ आवडले असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर मित्रांकडे शेअर नक्की करा. चला भेटू आपण नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.